तर मित्रांनो कोल्हापूरला बाईक करत लगेच आदमापूरची बस घेवली. मग कोल्हापूरला बाईक करत आदमापूरच्या दिशेने निघालो. आदमापूरमध्ये पोचलो तिथं बाळूमाच्या मंदिराची पाट लावलेली. बाळूमाच्या मंदिरापुढे आलो तर इथं तुम्हाला 700 रुपयापर्यंत रूम भेटून जाईल राहायचं असेल तर. मग मंदिरात आल्यानंतर इथं भक्त वगैरे असे बसले होते, असं पण तुम्ही राहू शकता किंवा इथे झोपू पण शकता. काही विषय मित्रांनो मला मंदिरात दर्शनाला जायचा मार्गच गावाला गेला. मग मी पुढून आलो, एकदा पुढे बघितलं इथं मस्तपैकी आहे आणि एक जणाला विचारलं, त्यानं सांगितलं. मग हार वगैरे घेऊन मंदिराच्या दिशेनं दर्शनासाठी निघालो. दर्शन घेताना दर्शन काढताना फोटो काढून देत नव्हते म्हणून आपलं गावठी स्टँड मोबाईल खिशात काढून टाक बाहेर आलं तर हे मस्त बांधकाम केलेलं होतं. आमचं पिलेलं येडण कर. मग रात्र झाले इथे झोपलो आणि तुम्ही रूम नाही घेतली तर इथं तुम्हाला झोपण्याची सुविधा पण आहे. सकाळ झाल्यावर एकदा दर्शन घेतलं, बाहेरनं आरती केली आणि फोटो वगैरे काढून निघालो गावाच्या दिशेने. गावाकडे जात असताना पिले आमचा लागला जेसीबी करा, पण त्याला जेसीबी घेऊन लगेच एसटी लागली की एसटीत बसून कोल्हापूरवर येऊन पोचलो.